Is the screen visible? Okay, okay. I have a geography in Marathi. Okay. आता मला सांगा, दिसतीये का? मी का विचारलं मराठी मीडियम स्टुडंट, कारण की ह्याच्यातल्या कन्सेप्ट ज्या आहेत, जसं की ह्याचे नेम्स पूर्णपणे वेगळे आहेत. हे झोन जे आहेत, जे तुम्हाला उष्णकटिबंध वगैरे आहे ना, विषुववृत्त, या कन्सेप्ट आणि इंग्लिश मिडियमच्या मुलांच्या वेगळ्या आहेत. त्याच्यामुळे मला प्रॉपर तुम्हाला समजून सांगता येईल म्हणून मी विचारले तुम्हाला. ठीक आहे. गरज लागली तर मी तुम्हाला मराठीमध्ये पण प्रेझेंट करेन. ते जे अर्थचं आपल्याला दिसत आहेत ना झोन्स, एअर प्रेशर चॅप्टर लर्न करायचं आहे आपल्याला, तर जे टेम्परेचर झोन्स वगैरे दिसत आहेत ते मी त्यावेळेला तुम्हाला सांगेन. So today we are going to learn the lesson, fourth lesson, that is air pressure. एअर प्रेशर मीन्स काय? हवेचा दाब. म्हणजे वातावरणातलं जे हवेचं जे प्रेशर बोलतो आपण, हवेचा दाब बोलतो, त्याचा आपल्याला स्टडी करायचा आहे. वर्ड्स आर नॉट क्लिअर. ओके. थोडा इंटरनेटचा इश्यू येऊ शकतो. जर तुम्हाला प्रॉब्लेम वाटला काही आणि इन केस मी जर या स्क्रीनवर असेल लेसनच्या आणि मला बघायला नाही झालं इन केस, तर एकाने माईक ऑन करून सांगू शकता की आवाज येत नाहीये किंवा स्क्रीन दिसत नाहीये. थोडासा इंटरनेटचा इश्यू असल्यामुळे स्क्रीन मी येऊ शकते मध्येच. सो हवेचा दाब, वातावरणामध्ये जो हवेचा दाब आहे, वारे कसे निर्माण होतात किंवा हवेचा दाब कसा तयार होतो वातावरणामध्ये, तर त्याच्याशी रिलेटेड आपल्याला स्टडी करायचं आहे. तर व्हॉट इज अवर लेसन? एअर प्रेशर, हवेचा दाब. ओके. लेट्स रिकॉल म्हणजे लास्ट टाइम आपण जे लर्न केलं, तुम्ही लास्ट इयर किंवा त्याच्या आधी जे पण काय लर्न केलंय ते थोडंसं रिकॉल करायचंय, परत रिवाइज करायचंय. हॅव यू ट्रेड द ऍक्टिव्हिटी दॅट शोज एअर हॅज वेट गिवन ऑन पेज नंबर 16 ऑफ युअर सायन्स टेक्स्ट बुक. तुमच्या सायन्सच्या टेक्स्ट बुकमध्ये पेज नंबर 16 वरती एक ऍक्टिव्हिटी दिली आहे. त्यात काय शो करते ती ऍक्टिव्हिटी? दॅट एअर हॅज अ वेट. एअर हॅज वेट म्हणजे हवेला पण वजन असतं. वातावरणामध्ये हवा आहे, आता म्हणजे वातावरणामध्ये तर हवा येते. तुम्ही खिडकी ओपन केली किंवा फॅन लावला तर हवा येते ना तुम्हाला. तर हवा आहे हे कळतं आपल्याला, गरम होत असेल तर थंड हवा मिळतो, पण ती हवा दिसते का? दिसत नाहीये. मग त्याला वेट आहे की नाही हे आपल्याला कसं कळणार? तर त्यासाठी एक एक्सपेरिमेंट करायला सांगितलंय तुम्हाला सायन्सच्या टेक्स्ट बुकमध्ये. एक बलूनचा एक्सपेरिमेंट आहे. तर ते खाली सांगितलंय त्यांनी जिओग्राफिकल एक्सप्लेनेशन, म्हणजे त्याचं भौगोलिक एक्सप्लेनेशन दिलंय, भौगोलिक कारण सांगितलंय त्यांनी. During the activity, you saw that the balance tipped on the side of full blow balloon. This shows that the air has weight. म्हणजे एक ऍक्टिव्हिटी की एक स्टिक ठेवलेली आहे, एक स्टिक ठेवली आहे आणि त्याच्या एका साईडला बलून लावलेला आहे. आणि जेव्हा तो बलून फोडतो आपण, तर म्हणजे तो बलून थोडासा खाली येतोय. बलून ज्या साईडला लावलेला आहे ती साईड थोडीशी खाली आल्यासारखी वाटते, म्हणून त्याला काय बोलतात?
ते कशामुळे खाली येते? आपण वेइंग मशीनवर बघतो, भाजी वगैरे घेताना वजन करतात ते बघतो आपण. जे हेवी आहे ते ती साईड खाली जाते है ना. आपण भाजी मार्केटमध्ये कधी गेला असाल तुम्ही, जेव्हा आता तर इलेक्ट्रॉनिक वेइंग स्केल आहे, पण पहिलेच्या काळामध्ये असायचे ते वेट करतात ना दोन्ही साईडला. त्याच्यामध्ये तुम्ही बघता की ज्याच्यामध्ये ज्या साईडला जास्त वेट असेल तो ते पारडं खाली जातं. म्हणजे काय, त्याला जास्त वेट आहे असं समजत. तसंच त्याचप्रमाणे काय, एक स्टिकला जर बलून लावला तर ती स्टिक पहिल्यांदा सेम असेल, म्हणजे बॅलन्स केलेली असेल, तर बलून लावलेली साईड थोडीशी खाली जाते. म्हणजे त्याच्यावरून असं समजतं आपल्याला की बलूनला वेट आहे. बलूनमध्ये काय असते, हवा असते, म्हणून त्या हवेला पण वेट आहे असं लक्षात येतं आपल्या. एनिथिंग दॅट हॅज वेट, म्हणजे कुठलीही गोष्ट असेल तर त्याला वेट हे असतं. एक्झर्ट्स प्रेशर ऑन द थिंग दॅट लाईज बिलो इट. एनिथिंग दॅट हॅज अ वेट एक्झर्ट्स प्रेशर ऑन द थिंग दॅट लाईज बिलो इट. म्हणजे कुठल्याही गोष्टीला वेट असतं आणि ते वेटमुळे काय होतं, तर त्याच्या खालची जी खालचा जो भाग आहे, खालचा जो सरफेस आहे त्याच्यावरती प्रेशर क्रिएट होतं. ती वस्तू काय करते, प्रेशर एक्झर्ट करते. ठीक आहे. आपण जर फॉर एक्झाम्पल आपण सोफ्यावर बसलोय तर सोफा खाली जाईल ना. Is not visible. ओके. ओके, स्क्रीन इज Ma'am, नॉट the विजिबल. screen is visible. It's clear. पुन्हा कुणाला दिसतीये, कुणाला नाही दिसत आहे. आय डोंट नो व्हॉट इज द प्रॉब्लेम. You can sit near the where the internet connection is good. You can try, or left and can join. दिसली का स्क्रीन सगळ्यांना? ओके ओके ओके. यू हॅव टू बी व्हेरी केअरफुल. हा चॅप्टर समजून घ्यायला थोडासा हार्ड आहे. तुम्ही लक्ष नाही देणार तर समजणार नाही. त्यामुळे लक्ष देऊन ऐकायचंय सगळ्यांना, कारण पुढे तो चॅप्टर थोडासा मधला पार्ट समजायला तुम्हाला डिफिकल्ट जाईल जर लक्ष नाही दिलं तर. ओके. एनिथिंग दॅट हॅज वेट एक्झर्ट्स प्रेशर ऑन द थिंग दॅट लाईज बिलो इट. म्हणजे कुठल्याही गोष्टीला वेट असतं. छोटीतली छोटी गोष्ट जरी असेल तरी त्याला वेट असतं आणि ते वेट काय करतं, प्रेशर एक्झर्ट करतं. त्याच्या खाली जे पण आहे त्याच्यावरती ते प्रेशर एक्झर्ट करतं, म्हणजे दाब निर्माण करतं. फॉर एक्झाम्पल मी सांगितलं, आपण गादीवर बसलो किंवा सोफ्यावर बसलो तर तो सोफा काय होतो, खाली जातो, किंवा गादी थोडीशी खाली होते ना, कारण की आपण प्रेशर देतो त्याच्यावरती. Thus, the air in the atmosphere exerts pressure on the surface of earth. हे ॲटमॉस्फिअर जे आहे, वातावरण जे आहे आपल्या अर्थच्या आजूबाजूचं वातावरण, ते पण काय करत असतं, प्रेशर एक्झर्ट करत असतं अर्थच्या सरफेसवरती. आपण सगळे कुठे राहतोय, अर्थच्या सरफेसवरती राहतोय, हो ना. अर्थ ही स्फेअर शेपमध्ये है ना, सर्कल शेपमध्ये, आणि आपण त्याच्या स्फेरिकल आहे अर्थ, आणि त्याच्या सरफेसवरती म्हणजे तो जो राऊंड आहे त्याच्यावरती आपण सगळे राहतोय अर्थच्या सरफेसवरती. मग त्या अर्थच्या सरफेसवरती त्या ॲटमॉस्फिअरचं पण प्रेशर क्रिएट होतं वातावरणाचं. आजूबाजूच्या वातावरणात हवा आहे, टेम्परेचर आहे, त्या सगळ्या गोष्टींचा परिणाम आपल्या अर्थच्या सरफेसवरती होतो. ड्यू टू धिस एअर प्रेशर व्हेरियस फिनॉमिना लाईक स्टॉर्म्स, प्रेसिपिटेशन एक्सेट्रा ऑकर इन द ॲटमॉस्फिअर. म्हणजे त्याच्यामुळे काय होतं, ह्या एअर प्रेशरमुळे काय होतं, स्टॉर्म तयार होतात, वादळ होतात, अजून काय होतात, पाऊस वगैरे येतो है ना, पर्जन्य म्हणतो ना आपण, पाऊस येतो किंवा वादळ तयार होतात. हे सगळं कशामुळे होतं, तर एअर प्रेशरमुळे. देअर आर व्हेरिएशन्स इन एअर प्रेशर. आता एअर प्रेशर वेगवेगळ्या टाईपचे आहेत, तर कशा प्रकारे कसे त्याच्यामध्ये व्हेरिएशन्स आहेत ते बघूया आपण. असमानता आहे, व्हेरिएशन्स मीन्स काय,
सगळीकडे एअर प्रेशर सारखं पूर्ण अर्थवरती सारखं हे एअर प्रेशर नाही, तर प्रत्येक ठिकाणचं एअर प्रेशर वेगळं वेगळं. जिथे जिथे टेम्परेचर चेंजेस होतात किंवा जिथे जिथे काही चेंजेस होतात, कुठे स्टॉर्म असतं, कुठे फ्रिजिड झोन पाहायला माहिती आहे आपल्याला की फ्रिजिड झोन अर्थच्या सगळ्यात वरती नॉर्थ आणि साऊथला असतो है ना. शीतकटिबंध म्हणतो आपण त्याला. तर तिथे पण एअर प्रेशर वेगळं असतं, मध्ये विषुववृत्ताजवळ एअर प्रेशर वेगळं असतं. तर हे व्हेरिएशन्स बघायचे आपल्याला. एअर प्रेशर इज नॉट युनिफॉर्म ऑन ऑल प्लेसेस ऑफ अर्थ सरफेस. ते सांगितलं मी, जे आता सांगितलं तुम्हाला की एअर प्रेशर हे सगळीकडे युनिफॉर्म नाहीये, म्हणजे सगळीकडे एकसारखं नाहीये, तर ते वेगवेगळे. एअर प्रेशर कीप्स ऑन चेंजिंग फ्रॉम टाइम टू टाइम. आणि हे एअर प्रेशर काय होत राहतं, बदलत राहतं, चेंज होत राहतं, वेळोवेळी बदलत राहतं. जसं जसं ऍटमॉस्फिअर असेल, कधी टेम्परेचर जास्त असेल, कधी कमी सोनाली असेल. मॅडम, येस मॅम. सोनाली मॅडम, तुमचा स्क्रीन अजिबात दिसत नाहीये. ओके. तुमचं बुकच दिसत नाहीये, बुक दिसत नाहीये, तुम्ही फक्त एक्सप्लेन करताय. ओके, माझं तर स्क्रीन प्रिंटिंग ऑनच आहे. परत एकदा करू का मी? हा, परत एकदा करा. थोडासा आज प्रॉब्लेमच होतोय. नो प्रॉब्लेम, तुम्ही चेक करा. आता दिसतेय का? आता दिसतेय मॅडम, पण ओपन करा जरा बुक. आणि तुमचं मध्ये मध्ये तुम्ही तुमचे हे मेसेजेस चेक करत राहा. तुमचा जर नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे तर तुम्ही जरा अगदी एक दोन मिनिटांनी चेक करत राहा मेसेजेस, कारण मुलं टाकत राहतायत. म्हणजे ओके. मग म्हणजे मग तुम्ही शिकवताना काही इश्यू नाही होणार. ओके. हो, ठीक आहे. ठीक आहे, मी एक 5-10 मिनिट बघते मॅम. हो हो, चालेल चालेल चालेल, नो चालेल. नाही तर मग आपण परत सॅटर्डेला वगैरे घेऊ शकतो का? प्रॉब्लेम. हो ठीक आहे, आपण नंतर बघूया. पहिल्यांदा तुम्ही हे कंटिन्यू करा. ओके. चालेल. जर प्रॉपर येत असेल तर चेक करते मी एक 10 मिनिट. हो मॅडम, कंटिन्यू करा. बाय बाय. ओके. एअर प्रेशर कीप्स ऑन चेंजिंग फ्रॉम टाइम टू टाइम. म्हणजे हे एअर प्रेशर जे आहे ते कंटिन्युअस चेंज होत राहतं. ठीक आहे. वेळोवेळी जसं जसं सीझन बदलेल किंवा जसं जसं वातावरण बदलेल तसं हवेच्या दाबावरती पण परिणाम होतो, ते पण चेंज होत राहतं. द ॲटिट्यूड ऑफ अ रिजन, द अल्टिट्यूड ऑफ अ रिजन, टेम्परेचर ऑफ द एअर अँड अमाऊंट ऑफ वॉटर वेपर इन द एअर आर सम फॅक्टर्स इन्फ्लुएन्सिंग एअर प्रेशर. तर ह्या हवेच्या दाबावरती कोणते कोणते घटक परिणाम करतात? फॅक्टर्स म्हणजे कोणते कोणते घटक, इन्फ्लुएन्स म्हणजे परिणाम करणे. तर कोणते कोणते घटक परिणाम करतात? तर अल्टिट्यूड ऑफ रिजन. अल्टिट्यूड म्हणजे काय? त्या प्रदेशाची उंची किती आहे, तो सी लेवलपासून जास्त उंचीवर आहे की कमी उंचीवर आहे, तर त्याप्रमाणे एअर प्रेशर चेंज होत राहतं. टेम्परेचर ऑफ द एअर, हवेचं तापमान कसं आहे. तर हवेमधलं तापमान कसं आहे, तर त्याच्यावरती पण ते एअर प्रेशर डिपेंड असतं. अँड अमाऊंट ऑफ वॉटर व्हेपर इन द एअर. आणि कधी कधी बघा तुम्ही रेनी सीझनमध्ये वॉटर व्हेपर्स खूप तयार होतात वातावरणामध्ये, है ना. वॉटर व्हेपरचं नंतर वरती कंडेन्सेशन होतं, म्हणजे वाफेचं कंडेन्सेशन होऊन बाष्पीभवन होऊन पाऊस पडतो, हे माहिती आहे आपल्याला. तर ते वॉटर व्हेपर जर वातावरणात असेल तरी पण त्याचा एअर प्रेशरवरती इफेक्ट होतो. ठीक आहे. तर अल्टिट्यूड ऑफ द रिजन अँड एअर प्रेशर. आता त्यातलं आपल्याला फर्स्ट बघायचंय की इथे सांगितलं त्यांनी अल्टिट्यूड ऑफ द रिजन म्हणजे त्या प्रदेशाची उंची किती आहे, हाईट किती आहे, त्याचा एअर प्रेशरवरती कसा परिणाम होतो ते आपल्याला बघायचं. स्क्रीन इज फ्रीज्ड. Yeah, I know. Screen is freezed. Okay.
स्क्रीन दिसत नाही का? परत प्रॉब्लेम यायला लागलाय का? ओके. मॅम, वैशाली मॅम. हा बोला. मॅम, सर स्क्रीन दिसत नाहीये म्हणतायत मुलं कंटिन्युअसली. हा स्क्रीन दिसत नाही, कदाचित तुमचा नेटवर्क प्रॉब्लेम असेल. आज थोडासा आहे नेटवर्कचा प्रॉब्लेम. मग ठीक आहे, तुम्ही लेक्चर परत कधी घेणार ते ठरवा, आपण नंतर ठरवूया. आता मुलांना तुम्ही लेक्चर मधनं बाहेर पडा, मी मुलांशी बोलतो. ओके ओके, ठीक आहे. ओके, थँक्यू. Okay, now I'll talk to you. Just let me know. Nobody leaves except madam. Okay. So there is Saket, then Thamke, Sable, Mane, Thopi, Pawar, then Karje, Gopi, Jagdale, Matre, Randive, Nalavde, and Chaudhary. I'll come back to you and talk to you. Okay. Now just tell me, there is so much of problem. There are some 7, 8 plus students, and you don't have that particular understanding when you are in the 7th, which is approximately 7 plus 5. You are 12 plus years old, okay? And you are not able to decide upon one small thing that switch on your mind. One person decides, you are just messaging each other, tell this, tell that, this is problem, that is problem. Now we have given you sufficient liberty that you can always switch on your mind individually. So you can assign that responsibility that you want me to assign in 7, 8 students group. If you want somebody else will come and assign you that you do this, you do that, then that's not the correct attitude and approach of the 7th standard student. Okay. Now you are all are understanding that we are learning almost 1 hour a day, and we are about to finish syllabus in just 4, 5 months. When you all go to school for 5, 6, 10 hours, and then also you come up with a very less marks, less knowledge, and maturity is far away from any of one of you. So such type of approach will be wasting your money. It will be making you incompetent for future, and such things need to be avoided. Now writing okay will not help. Okay, you just try to understand what I am trying to tell you. You all are good people, but the problem is that you don't understand that you have certain responsibilities. Okay, and these responsibilities need to be satisfied in a very nice way so that you groom yourself to be better citizen of India. जो आप लोग करते ही नहीं हो, तो आज के लिए मैं ऐसे भाषण लूंगा तो आप नाराज भी हो जाओगे, क्योंकि ऑलरेडी 15 मिनट में ठीक से आप पढ़ नहीं पाए क्योंकि मैडम का नेटवर्क प्रॉब्लम था. बट ये इंटरनेट के चलते हम डेवलपिंग कंट्री है, तो थोड़ा इस तरीके का प्रॉब्लम आपको संभालना पड़ेगा. अभी हम एक छोटा सा काम करते हैं, और ये आप लोगों के लिए, क्योंकि कुछ लोग ना, कुछ टीचर्स के नेटवर्क बहुत अच्छे हैं और उन लोगों का टीचिंग आपको पसंद नहीं, तो हमको बार बार टीचर चेंज करना पड़ता है. अभी ये एक दूसरे स्टूडेंट की कंप्लेंट की वजह से हम आपके लिए बहुत कुछ चेंज ओवर करते हैं. इसमें बहुत बड़ी बात इसलिए कि टीचर ढूंढने में बहुत एनर्जी जाता है, फिर उसके यहाँ अच्छा नेटवर्क लाने का काम मैं या गवर्नमेंट नहीं कर सकता है. और टेलीकॉम जिसका नेटवर्क है उसको देखना चाहिए, जो नहीं होता है हम सबको पता है. तो आप एक छोटा सा अभी काम करेंगे, हम लोग आज ब्रेक करते हैं एंड आपका नेक्स्ट लेक्चर अरेंज किया जाएगा. वैसे चैट बॉक्स में लिखिए, अभी टीचर्स का सच कुछ इशू नहीं है ना, मतलब क्योंकि आप लोगों का अपना बहुत बहुत कंप्लेंट्स रहता है, पर्सनली आप नहीं भेजते, जबकि मेरा एक्सपेक्टेशन रहता है कि आपको कुछ भी इशू है तो आप हमको भेज सकते हैं. सो नाउ टुडे वी विल कॉल ऑफ. आज हम टाटा बाय बाय बोलते हैं एंड यू कैन लीव द मीटिंग. सॉरी फॉर ऑल इनकन्वीनियंस कि आपका लेक्चर नहीं हो पाया बिकॉज ऑफ द टीचर्स नेटवर्क प्रॉब्लम. ओके, एक्सट्रीमली सॉरी. टाटा बाय बाय. Yes, class is over. चलो चलो, मीटिंग लीव कर सकते हो आप लोग. हाँ, चलो चलो चलो, बाय 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 बाय. चलो बाय 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 बाय. चलो चलो Bye, sir. बाय बाय. चलो सोहम बाय बाय. चलो 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 चलो, थैंक यू, बाय बाय.
चलो 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 बघा